नमस्कार. अनिलायन अध्ययन चक्र या उपक्रमामध्ये मी वैद्य मिहीर नचिकेत वाचासुंदर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गेली जवळजवळ 1.5 महिना आपण सगळेजण चरक संहितेमधील श्वास चिकित्सा या अध्यायाचा अभ्यास करीत आहोत. आत्तापर्यंत माझ्या सर्व सहकाऱ्यांनी श्वासाच्या चिकित्सेमधील वेगवेगळे पैलू आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच शृंखलेमध्ये आज आपल्यासमोर काही कन्साईज कल्प ठेवावेत, काही कल्प जे आपण व्यवहारामध्ये लगेच वापरू शकू, त्या दृष्टीनं आपण विचार प्रवृत्त होऊ शकू, अशा काही कल्पांची चर्चा करण्यासाठी आजचे हे आपल्या सत्राचं प्रयोजन आहे. तर सुरुवातीला कल्पांच्याकडे वळण्यापूर्वी आपण श्वासाच्या एकूण संप्राप्तीचा विचार करूया. आपण जर श्वासाच्या एकूण संप्राप्तीचा विचार करू लागलो तर असं लक्षात येतं की श्वासाच्या संप्राप्तीमध्ये वात आणि कफ हे दोन्ही इक्वली इन्व्हॉल्व आहेत. वाताची प्रतिलोम गती असणं, कफाच्या अवरुद्धता असणं आणि याचबरोबरीनं आमाशय उद्भव म्हणजे पित्तस्थान अर्थात अग्नीची दृष्टी या सगळ्यांचा विचार करून आपल्याला चिकित्सा करायची आहे. स्त्रोतसांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने प्राणवह असेल, अन्नवह आणि उदकवह या 3 स्त्रोतसांचा प्रामुख्याने दृष्टी आपल्याला श्वास या व्याधीमध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच आपली चिकित्सा करत असताना आपल्याला पहिल्यांदा वाताचं अनुलोमन करणं, प्राण असेल, उदानवायू असेल, समान असेल या सगळ्यांना त्यांची प्राकृत गती प्राप्त करून देणं, त्याचबरोबर शरीरामध्ये विशेषतः प्राण व स्त्रोतसामध्ये जो काही कफ विकृत झालेला आहे त्या विकृत कफाचं विलयन, छेदन, शमन करणं, प्रसंगी शोधन करणं आणि हे सर्व करत असताना व्याधी हा पित्तस्थान समुद्भव अर्थात अग्नीच्या संदर्भातील असल्यामुळे अग्नीचं चांगल्या पद्धतीनं रक्षण करणं. स्त्रोतसांचा अभ्यास करताना आपण सगळ्यांनी एक श्लोक आवर्जून ऐकला असेल, प्राणवाहिनी दुष्यंती स्त्रोतांसी अन्येष दारुणही. अर्थात प्राण व स्त्रोतसाचे जे वेगवेगळे व्याधी आहेत त्यामध्ये इतर स्त्रोतसांचा या ठिकाणी विशेषत्वाने अन्न व स्त्रोतसाचा विचार हा आपल्याला करावा लागतो. त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला अग्नीच्या चिकित्सेला सुद्धा श्वासामध्ये अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळेच एकूण जर आपण श्वासाचा चिकित्सा म्हणून विचार केला तर तो करत असताना सुरुवातीला आपल्याला काही व्याधीप्रत्यनिक औषधांचा विचार करावा लागेल. त्याचबरोबर आपण जे आत्ता पाहिलं वातानुलोमन असेल, स्त्रोतशोधन असेल यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. त्याचबरोबर आत्ताचा आपल्याकडे आलेला जो पेशंट आहे तो वेगावस्थेमध्ये आहे का अवेगावस्थेमध्ये आहे ह्यानुसार आपली औषधं बदलतील. त्यामुळे काही आत्तेयिक अवस्थेमधील जे काही कल्प आहेत त्यांचासुद्धा विचार आजच्या आपण सत्रामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकूण जर आपण चरकाचार्यांच्या श्वास चिकित्सेचा पूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की त्यांनी 4 कॅटेगरीजमध्ये एकूण सगळ्या रुग्णांना या ठिकाणी डिव्हाइड केलेलं आहे. रुग्ण कोणताही आला तर तो आयदर बलवान आहे का दुर्बल आहे. बलवान असल्यास तो कफप्रधान आहे की वातप्रधान आहे आणि अशाच पद्धतीनं दुर्बल असल्यास तो कफप्रधान आहे की वातप्रधान आहे. अशा एकूण 4 कॅटेगरीजमध्ये सर्वप्रथम रुग्णांचं आपण एक प्रकारे डिव्हिजन करून त्यानुसार आपली पुढची जी काही लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती निश्चित करावी अशा पद्धतीचं मार्गदर्शन चरकाचार्यांनी केलेलं आहे. मगाशी मी म्हणालो तसं वेगावस्थेमध्ये आहे का अवेगावस्थेत आहे यानुसार सुद्धा आपल्याला श्वासाच्या चिकित्सेचा विचार या ठिकाणी करावा लागतो. आता श्वासाच्या चिकित्सेला ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीला शोधन करून घ्यावं, यथागती शोधन हेच श्वासामधली पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. परंतु अनेक वेळा असं होतं की कफाचा शरीरामध्ये त्या प्रमाणामध्ये उत्क्लेश झालेला नसतो किंवा रुग्णाचं स्नेहन प्रॉपर झालेलं नसतं किंवा रुग्ण दुर्बल असतो, तो शोधनासाठी अनर्ह असतो. अशा सर्व कंडिशन्समध्ये शोधनाकडे न जाता आपण काही शमनकल्प वापरूनच आपल्याला चिकित्सा सुरू करावी लागते. पुढच्या काळामध्ये जर रुग्ण शोधन योग्य झाला तर अशा रुग्णांमध्ये आपण अशा पद्धतीनं शोधन करून घेऊ शकतो. तर हा जो रुग्णांचा क्लास आहे जो शोधनाला अनर्ह आहे, जे अनुत्कृष्ट कफ, अस्विन्न आणि दुर्बल अशा कॅटेगरीमधले रुग्ण आहेत ते प्राधान्यानं आपल्या आजच्या या कल्पांच्या डिस्कशनचा केंद्रबिंदू आहेत. त्याचबरोबर कल्पांचा विचार करत असताना काही संप्राप्ती भंग करण्याच्या दृष्टीनं वापरण्यात येणारे कल्प, काही व्याधीप्रत्यनिक कल्प, काही रसायनं अशा सगळ्या पैलूंचा आपल्याला विचार करावा लागतो. मागच्या वेळी रक्तपित्त चिकित्सा यामधील कल्पांचा विचार करत असताना आपण पंचविध कषाय कल्पना डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीनं कल्पांचा अभ्यास केला होता. यावेळी मी थोडासा बदल करतोय. चिकित्सेमधले जे हे वेगवेगळे श्वासाच्या चिकित्सेमधले प्रकार आहेत त्यानुसार कल्प आपल्यासमोर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. अर्थातच ह्या कल्पांचा अभ्यास करत असताना यामध्ये पंचविध कषाय कल्पनासुद्धा कव्हर होतील अशा पद्धतीनं आपण आजच्या या सत्रामध्ये प्रयत्न करूया. अजून एक गोष्ट मला सुरुवातीला नमूद करावीशी वाटते की श्वास हा केवळ लक्षण नसून प्रधान व्याधी ज्या ठिकाणी आहे अशा
कंडिशन्सचा आपण विचार करणार आहोत. व्यवहारामध्ये थोडीशी आधुनिक भाषा जर आपण वापरली तर काही कार्डिओव्हॅस्क्युलर ॲनॅमोलीज असतील किंवा अन्य काही कारणं असतील, यामुळे सुद्धा श्वास हे लक्षण दिसतं. परंतु आजच्या आपल्या जो चर्चेचा विषय आहे तो प्राण व स्रोतसाशी संबंधित श्वास अशा दृष्टीनं आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझ्याकडं काही दिवसापूर्वी एक रुग्ण आली होती. साधारण 30शीमधील ही महिला होती. तर तिची कंप्लेंट अशी होती की तिला 3 ते 4 महिन्यापासून श्वास घ्यायला त्रास होत होता. ब्रेथलेसनेस हीच त्याची कंप्लेंट होती. आत्तापर्यंत सर्व तपासण्या झाल्या होत्या, एक्सरे झाला होता, अन्य आवश्यक ब्लड टेस्ट झाल्या होत्या, मात्र त्यामध्ये काही निघालं नाही. डॉक्टरांनी अँटीबायोटिक्स किंवा अन्य औषधं वापरून पाहिली. त्याचबरोबर त्यानंतर तिला कंजेशन होऊ नये म्हणून डिकंजेस्टंट किंवा अन्य उपचार झाले, परंतु काही श्वासाचा वेग कमी येत नव्हता. रात्री आडवं पडलं की मला छातीवरती खूप दडपण येतं आणि मला मग झोप लागत नाही आणि खूप श्वासाचा त्रास होतो, घाबरल्यासारखं होतं. ही तिची कंप्लेंट होती. मी पण सुरुवातीला श्वास डोळ्यासमोर ठेवून तिला आपली श्वासामधली नेहमीचे काही कल्प वापरून पाहिले. मग नंतर मला उपशय त्याप्रमाणे न आल्यामुळं मी थोडासा अजून तिच्या केस टेकिंगमध्ये अधिक डिटेल्स काही मिळतात का याचा प्रयत्न केला. तर एकूण हेतू शोधत असताना मला असं सापडलं की या रुग्णेमध्ये कफ किंवा वातप्रकोपक असा कोणताच हेतू नव्हता. मात्र तिचा जो हेतू होता तो तिचं बाळ लहान असल्यामुळे सतत होणारं कामाचं दडपण, कामाचं प्रेशर आणि या सगळ्यामुळे होणारं टेन्शन हा तिचा मेन हेतू होता. निगेटिव्ह थॉट्स या सगळ्यामुळे तिला श्वासाल्पता हे लक्षण येत होतं. सोबतीला पांडूसुद्धा होता. त्यामुळे तिला थोडंसं वेगळा विचार करून ताप्या दिलं हो, स्मृतिसागर ही औषधं दिली आणि तिला अत्यंत उपशय चांगल्या पद्धतीनं आलेला पाहायला मिळालं. सांगायचा मुद्दा माझा हा होता की आजच्या सत्रामध्ये केवळ प्राण व स्रोतसाशी निगडीत हेतू, त्यामुळे होणारा श्वास यांचा विचार करण्याचा आपण या ठिकाणी आज प्रयत्न करणार आहोत. श्वासाचे कल्प म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्वाभाविक एक नाव येतं, ते म्हणजे श्वासकुठार. अर्थातच व्याधीप्रत्यनिक अशा स्वरूपाचा हा कल्प असल्यामुळं सुरुवातीला आपण श्वासकुठार या कल्पापासूनच आपल्या आजच्या या सत्राची सुरुवात करूया. मगाशी आपण थोडक्यात संप्राप्तीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपल्याला असं लक्षात आलं की श्वासामध्ये ड्रग सिलेक्शन करत असताना, आपलं औषध निवडत असताना आपलं जे प्राधान्य आहे ते कफवातग्न परंतु त्याचवेळी पित्त अविरोधी अशा पद्धतीच्या ज्या काही द्रव्यांना, अशा कल्पांना आपलं प्राधान्य आहे. कारण आपल्याला वाताचं अनुलोमन करायचं आहे, कफाचा छेदन करायचं आहे आणि त्याचवेळी अग्नीचं सुद्धा संदूषण करायचं आहे. ह्या सगळ्या क्रायटेरियांना पूर्ण करणारा एक चांगला कल्प म्हणजेच श्वासकुठार. श्वासकुठारमधील जर द्रव्यांचा अभ्यास आपण केला तर हा वत्सनाभयुक्त कज्जली कल्प आहे. खलवीय रसायन आहे. यामध्ये 2 विषांचा वापर केलेला आहे. त्यामध्ये मनस्शिला आहे आणि वत्सनाभ आहे. अर्थात या विषांच्यामुळं या द्रव्याला, या कल्पाला आपण म्हणू की एक प्रकारे फास्ट ॲक्शन किंवा सूक्ष्म स्त्रोतोगामित्व, आशुकारित्व प्राप्त झालेलं आहे. एकूण जर या सर्व कल्पामधली औषधांचा अभ्यास केला तर यामध्ये प्रधान द्रव्य हे मरीच आहे असं आपल्याला आढळून येतं. यामध्ये मरीच हे वेगळं वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर त्रिकटूचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा मरीच आहे. एकूणच कल्पामधील सर्व द्रव्य जर आपण पाहिली तर साधारणतः हा कल्प कटू, उष्ण अशा स्वरूपाचा आहे. चांगल्या पद्धतीनं दीपनपाचन, स्त्रोतशोधन आणि मरीच हे द्रव्य प्रमाथी आहे, स्त्रोतशोधन करणार आहे, कफाचं छेदन करणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांचा समुच्चय आपल्याला श्वासकुठारमध्ये पाहायला मिळतो. ग्रंथोक्त जो पाठ आहे त्यामध्ये केवळ खलणे अशा पद्धतीचा संस्कार या ठिकाणी सांगितलेला आहे. खलवी रसायन मानलं गेलं आहे. मात्र आपण जर गुणेशास्त्री किंवा फडकेशास्त्री यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला तर महाराष्ट्रातील वैद्य परंपरांमध्ये आर्द्रक असेल, वासा आणि नागवेली स्वरस याच्या भावना श्वासकुठाराला देण्याची परंपरा आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एकूणच जर ही आपण तिन्ही द्रव्ये पाहिली, यामध्ये आर्द्रक असेल, वासा असेल आणि नागवेली ही तिन्ही द्रव्ये उत्कृष्ट दीपनपाचन आहेत. वासा हे या ठिकाणी व्याधीप्रत्यनिक पण काम करू शकतं आणि उर्वरित 2 द्रव्य ही अग्नीवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारी आहेत. त्यामुळेच श्वासकुठार हा आपल्या सगळे क्रायटेरिया पूर्ण करणारा अशा पद्धतीचा एक उत्तम कल्प आहे. व्यवहारामध्ये आपण जास्त करून ज्या व्याधींमध्ये किंवा ज्या रुग्णांमध्ये वाताचं आणि कफाचं प्राधान्य आढळतं, वात कफज अवस्था आहे, अशा सर्व रुग्णांमध्ये श्वासकुठारचा अगदी डोळे झाकून आपण वापर करू शकतो. याचा अजून एक फायदा म्हणजे हा आम विषघ्न पण आहे. यातल्या सगळ्या मरीच असेल, नागवेली, आर्द्रक या सगळ्या द्रव्यांमुळे आम विषघ्न किंवा जे काही शरीरामध्ये आम स्वरूपी विष तयार होतं ह्याचं पाचन करणारा, अशा पद्धतीचा, अग्नीचं वर्धन करणारा अशा पद्धतीचा हा एक उत्तम कल्प आहे.
विशेषत्वाने प्राणवायूचं अनुलोमन करणं हे कार्य या ठिकाणी आपल्याला श्वासकुठारच्या माध्यमातून साध्य झाल्याचं पाहायला मिळतं. शरीरामधल्या रस आणि मांस धातूवरती अतिशय उत्तम कार्य श्वासकुठार आपल्याला या ठिकाणी दाखवतो. काही वेळा आपण पाहिलं असेल तर अनेक आचार्यांनी नस्यासाठी सुद्धा श्वासकुठाराचा प्रयोग केलेला आहे. आत्तेक अवस्थांमध्ये अतिनिद्रा, अतितंद्रा, अपस्मार किंवा श्वासाच्या वेगामध्ये सुद्धा नस्याचा वापर करावा, श्वासकुठाराचा नस्यासाठी त्याची चूर्ण करून वापर करावा, अशा पद्धतीच्या इंडिकेशन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. वैयक्तिक मी अजून कधी अशा पद्धतीनं नस्यासाठी म्हणून अर्थात या ठिकाणी जे काही चूर्ण नस्य आहे यासाठी श्वासकुठारचा वापर केलेला नाही, परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची नोंद आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळते. एकूणच जर आपण पूर्ण अभ्यास केला तर उत्तम पद्धतीनं दीपन पाचन, स्त्रोतोशोधन, कटू रसात्मक उष्णवीर्य, प्रमाथी, छेदन असा एक उत्तम कॉम्बिनेशन आपल्याला श्वासकुठार या कल्पामध्ये पाहायला मिळतं. श्वासकुठारच्या बरोबरच अजून एक वापरला जाणारा कल्प म्हणजे कफकुठार रस. कफकुठार रसामध्ये वेगळेपण म्हणजे यामध्ये ताम्र आणि लोह आहे आणि याला धत्तूर स्वरस यामध्ये ॲड केलेला आहे. जर आपण यातले कंटेंट्स पाहिले तर कज्जली, ताम्र, लोह, त्रिकटू, कंटकारी, कुटकी आणि धत्तूर. पुन्हा या ठिकाणी जर आपण बघितलं तरी आणि कुटकी म्हणजे एक प्रकारे कंटिन्यूस चांगल्या पद्धतीनं अनुलोमन व्हावं अशा पद्धतीनं नित्यम एनम विरेचयेत हे सूत्र एक प्रकारे या कल्पामध्ये कुटकीच्या माध्यमातून साध्य होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर धत्तुराचा वापर या ठिकाणी केलेला आहे जो उत्तम कफवातग्न आहे, त्याचबरोबर स्त्रोतसांमधील अवरोध दूर करणारा, कफाचं छेदन करणारा असा आहे. एकूणच जर यातले सर्व घटक जर आपण पाहिले तर अतिशय उष्ण आणि तीक्ष्ण अशा स्वरूपाची कफगन औषधं यामध्ये आहेत. त्याचबरोबर दीपन पाचन अशा पद्धतीच्या प्रॉपर्टीज आणि लेखन या गुणांनी याचं विशेष कार्य आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच कफप्रधान अवस्थांमध्ये फुफ्फुसाला बल देण्यासाठी किंवा व्यवहारामध्ये आपण ज्याला प्लुरसी म्हणतो की ज्या ठिकाणी ओव्हरऑल कफाच्या आधिक्यामुळं श्वसनसंस्था किंवा फुफ्फुसामधील कामामध्ये बिघाड झालेला आहे, तर अशा सर्व कंडिशनमध्ये कफशोषक म्हणून कफकुठार या औषधाचा आपण वापर करू शकतो. मी वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये श्वासकुठार हे औषध अधिक प्रमाणामध्ये वापरतो. कफकुठारचा मी गुरुजींनी वापरताना पाहिलेला आहे, परंतु मी स्वतः वैयक्तिक फारसं डेली प्रॅक्टिसमध्ये कफकुठारचा वापर केलेला नाही आहे. आत्ताच आपण 2 रसकल्प या ठिकाणी पाहिले. अशाच पद्धतीनं अजून एक चांगला उपयोगी कल्प आपल्याला चरकाच्या चिकित्सा स्थानामध्ये सूत्र क्रमांक 123 आणि 124 या ठिकाणी पाहायला मिळतो. तो म्हणजे शटियादी चूर्ण. यामध्ये एकूण जर आपण कंटेंट जर पाहिले तर कपूर काचरी, चोरपुष्पी, जीवंती, दालचिनी, मुस्ता, पुष्करमूळ, तुळस, भुई आवळा, एला, पिंपळी, अगरू, शुंठी आणि वाळा ह्या सर्वांचा समभाग यामध्ये समावेश आहे आणि जोडीला ह्या सर्वांच्या 8 पट शर्करा वापरलेली आहे. शर्करा ही एकूणच म्हणजे साखर ही एकूणच त्या द्रव्यातलं जे काही तीक्ष्णत्व आहे ते कमी करण्यासाठी मदत करते. आपण सुरुवातीला ज्या सूत्राची चर्चा केली की वातानुलोमन करायचं आहे आणि हे करत असताना अग्नीचं पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं दीपन करायचं आहे, अग्नी प्रज्वलित ठेवायचं आहे. हे साध्य करण्याचं काम शटियादी चूर्णाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. यातील काही द्रव्य उपलब्ध नसतील तरी जी द्रव्य आपल्याकडे उपलब्ध आहेत ती जास्तीत जास्त द्रव्य घेऊनसुद्धा आपण याचा व्यवहारामध्ये वापर करू शकतो. यामधील जर आपण पाहिलं तर पुष्करमूळ असेल, तुलसी, पिंपळी ही सर्व औषधं ही थेट प्राणव स्रोतसावरती उत्तम अशा पद्धतीनं कार्यकारी आहेत. याचबरोबर अगरू, वाळा यासारखी सुगंधी द्रव्य या ठिकाणी वापरलेली आहेत. सुगंधी द्रव्यांना सूक्ष्म स्रोतोगामित्व उत्तम पद्धतीनं साध्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं एक अतिशय सुंदर कॉम्बिनेशन जे अग्नीची पण रक्षा करेल, त्याचवेळी कफाचं शमन करण्यासाठी मदत करेल, वातानुलोमन करेल, असं एक उत्तम कॉम्बिनेशन शटियादी चूर्ण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शटियादी चूर्णाप्रमाणेच अजून एक चूर्ण जे वैयक्तिक आम्ही व्यवहारामध्ये वापरतो ते म्हणजे विडंगादी चूर्ण. तसं पाहता हे चूर्ण हे प्रत्यक्ष कास चिकित्सेमधील सांगितलेलं आहे, परंतु त्यामधली जी काही सगळी औषधं आहेत ती श्वासामध्ये सुद्धा उत्तम पद्धतीनं कार्यकारी असल्याचं अनुभव प्रत्यक्ष चिकित्सेमध्ये येताना पाहायला मिळतो. विडंगादी चूर्णामध्ये विशेषतः क्षारांचा उपयोग केलेला आहे. मला आपल्या सगळ्यांचं लक्ष या श्वासामधील क्षार प्रयोगाकडे आकर्षित करायचं आहे.
आपल्या भारतात विशेषतः उत्तर भारतामध्ये चिकित्सेमध्ये क्षार वापरण्याची एक अतिशय चांगली परंपरा पाहायला मिळते. यामध्ये यवक्षार असेल, सज्जी क्षार असेल, त्याचबरोबर अन्य काही वनस्पतींचे सुद्धा क्षार जसं की अपामार्ग क्षार किंवा अन्य काही क्षारांचा उपयोग, पलाश क्षार यांचा अतिशय प्रभावी उपयोग चिकित्सेमध्ये केलेला आपल्याला एकूणच उत्तर भारतीय परंपरेमध्ये पाहायला मिळतो. क्षार हा स्वतः उत्तम छेदक आहे, त्याचबरोबर लेखन आहे, कफग्न आहे, कटुकटू उष्ण आहे आणि या सगळ्या प्रॉपर्टीजमुळे श्वासामध्ये अतिशय उत्तम रिझल्ट्स अशा पद्धतीनं क्षारांचे आपल्याला पाहायला मिळतात. व्यवहारामध्ये याचा मी अत्यंत चांगला लाभ अनेक रुग्णांमध्ये झालेला पाहिलेला आहे, अनेक रुग्णांमध्ये हा लाभ घेतलेला आहे. एक केस सांगतो. माझ्याकडे एक रुग्ण होता, साधारण 20 वर्षाचा एक तरुण मुलगा, जवळजवळ 3 ते 4 वर्ष श्वास या कंप्लेंट्समुळं आपण म्हणूया पीडित होता. वारंवार श्वासाचे वेग, त्यामुळं अभ्यासामध्ये होणारा खंड, गॅप अशा सगळ्यामुळे तो त्रस्त होता. आणि या सगळ्या अवस्थेमध्ये तो आल्यानंतर एकूण त्याची प्रकृती कृश होती. या सगळ्याचा विचार करता आणि त्याचं हेतुसेवन या सगळ्यांचा विचार करता त्याच्या ग्रहणीवरती काम करायचं, त्याचा आमाशयोद्भव जो हा आजार आहे त्या दृष्टीनं आपण काम करायचं असा विचार केला आणि त्याला देवदार, शुंठी आणि त्याचबरोबर विडंगादी चूर्ण यांचा वापर केला. सोबतीला अनुलोमक म्हणून अविपत्तिकर त्या ठिकाणी ॲड केलं आणि जवळजवळ 3 महिने अशा पद्धतीनं हे औषधं चालू होती. आवश्यकतेनुसार काही इतर कल्पांचा सुद्धा या ठिकाणी वापर केला. परंतु सांगायला एक चांगला भाग म्हणजे त्याला जो 2 ते 3 वर्षाचा त्रास होता तो जवळजवळ 70 ते 80% पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये कमी आला. अर्थात यामध्ये निदान परिवर्जन आहे, त्याचबरोबर जी काही अन्य व्याधीप्रत्यनिक औषधं आहेत त्यांचा पण रोल आहे. परंतु प्राधान्याने या रुग्णामध्ये मला विडंगादी चूर्णाचा अतिशय उत्तम पद्धतीनं लाभ झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे आपल्या दैनंदिन चिकित्सेमध्ये या क्षारांचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. क्षारांच्या प्रमाणेच श्वास म्हटलं की जो अग्रे येतं ते म्हणजे भारंगी. श्वासे भारंगी आपल्या सगळ्यांना आरोग्य माहीत आहे. तर त्याचासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभ झालेला आपल्याला पाहायला मिळतं. विशेषत्वाने भारगी शुंठी क्वाथ असा एक रेफरन्स मला शारंगधरामध्ये मिळाला आणि त्याचा रुग्णांमध्ये काही वापरही करून पाहिला. मी ॲक्च्युली क्वाथ कल्पना नाही वापरली, त्या ठिकाणी मी त्यांना अभ्यंतर चूर्ण दिलं. परंतु भारंगी आणि शुंठी यांच्यातसुद्धा अतिशय उत्तम फायदा आपल्याला रुग्णांमध्ये झालेला मिळतो. भारंगीच्या जर आपण प्रॉपर्टीज पाहिल्या तर ओव्हरऑल कटुकटू उष्ण, काहीसं तीक्ष्ण वीर्य असलेलं अशा पद्धतीचं द्रव्य आहे आणि कफप्रधान तमक श्वासामध्ये किंवा जे काही श्वासाच्या कफप्रधान अवस्था आहेत त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं भारंगी असेल, पुष्करमूळ असेल या कॉम्बिनेशन्सचा आपण व्यवहारामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करू शकतो. ज्या पद्धतीनं भारंगी, देवदार, पुष्करमूळ, शुंठी यांचा व्यवहारामध्ये उपयोग होतो तसाच काही भस्मांचा सुद्धा व्यवहारामध्ये श्वासाच्या चिकित्सेमध्ये अतिशय सुंदर उपयोग होतो. तसं पाहता आजच्या आपल्या या सत्राचा विषय हा कल्प आहे, त्यामुळे यामध्ये मी अधिक खोलामध्ये शिरणार नाही. परंतु अभ्रक भस्म असेल, प्रवाळ भस्म असेल, मौक्तिक पिष्टी असेल, शृंग भस्म असेल किंवा रससिंदुरासारखा एखादा कल्प असेल, याचा अतिशय सुंदर फायदा रुग्णांमध्ये झाल्याचं आपल्याला श्वासाच्या चिकित्सेमध्ये पाहायला मिळतं. आपल्यापैकी अनेकांनी कोविड काळामध्ये याचा प्रत्यक्ष अनुभवसुद्धा घेतला असेल. मला असं वाटतं की श्वासाच्या या सगळ्या रुग्णांमध्ये अभ्रक हे जणू एक वरदान आहे. अभ्रक भस्म हे एकूणच प्राणवस्त्रोतसावरती अत्यंत उत्तम कार्यकारी आहे. शरीरामधल्या रसापासून ते शुक्रापर्यंत सर्व धातूंचं परिणमन सुधारणं, धातूंना रसायन म्हणून काम करणं आणि शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं एक क्वालिटेटिव्ह धातूंची निर्मिती करणं यामध्ये सुद्धा मदत करणार आहे. त्यामुळं अभ्रकाचा किंवा प्रवाळाचा अतिशय सुंदर फायदा या ठिकाणी आपण आपल्या श्वासाच्या चिकित्सेमध्ये करून घेऊ शकतो. मी केरळला असताना त्या ठिकाणी जे आमचे प्रधान चिकित्सक होते ते बहुतांश अनेक श्वासरुग्णांमध्ये रससिंदूर आणि प्रवाळ हे कॉम्बिनेशनचा वापर करायचे. त्याचेसुद्धा अत्यंत सुंदर रिझल्ट्स त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळायचे. गुरुजींशी झालेल्या चर्चेत असं लक्षात आलं की प्रवाळाचा जर आपण ॲपिरन्स बघितला कोरल्सचा तर तो त्यांच्या दृष्टीनं त्यांचं असं म्हणणं होतं की तो अल्व्हिओलायप्रमाणे आहे आणि आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकपुरुष सिद्धांत त्या दृष्टीनं ते प्रवाळाचा त्या ठिकाणी वापर करायचे. पण प्राणवस्त्रोतसाला बल्य आणि विशेषतः ज्या रुग्णांमध्ये पित्तानुबंध आहे, अनेकदा अशी परिस्थिती येते की आपण खोकल्याचा पेशंट आहे किंवा श्वासाचा पेशंट आहे म्हणून एकांगी काही कफग्न किंवा कफवातग्न उपचार केले तर त्या ठिकाणी पित्त वाढतं किंवा काही रुग्णांमध्ये ब्लिडिंग टेंडन्सी असतात. तर अशा पित्तानुबंध असलेल्या रुग्णांमध्ये प्रवाळ भस्म किंवा प्रवाळ पिष्टी हे खरं तर एक अत्यंत उत्तम असं वरदान आहे असं मला या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करावंसं वाटतं.
आत्ता ज्या पद्धतीने आपण काही रसकल्प, काही चूर्णांची या ठिकाणी चर्चा केली, तसा श्वासाच्या एकूण चिकित्सेमधला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे आस्वारिष्ट. आपण सामान्यतः व्यवहारात बघितलं, कुठल्याही डॉक्टरांकडे जर श्वास या तक्रारीसाठी पेशंट आला तर आपल्या डॉक्टरांनी आपल्याला काहीतरी लिक्विड स्वरूपामध्ये औषध द्यावं, काही सिरप बेस असेल किंवा अन्य काही आस्वारिष्ट द्यावीत, अशी एक रुग्णांची नकळत मानसिकता असते. व्यवहारामध्ये खूप वेळा पाहायला मिळतं की आपण केवळ चूर्ण दिली किंवा अन्य काही गोळ्या दिल्या तर पेशंटचं समाधान होत नाही. वी कॅन से लाईक प्लॅसिबो ऑल्सो वी कॅन यूज, पण आपल्याकडे तर प्लॅसिबो नाही आहे. आपल्याकडं उत्तम कार्यकारी अशा पद्धतीची काही आस्वारिष्ट श्वासामध्ये कार्यकारी अशी आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्यांचा निश्चितच आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या चिकित्सेमध्ये यशस्वी चिकित्सेसाठी वापर करू शकतो. या ठिकाणी आपण सुरुवातीला जे आसव पाहणार आहोत ते आहे कनकासव. कनकासव, कनक अर्थात धत्तूर, धत्तूराचं पंचांग, वासा, पिंपळी, यष्टी, कंटकारी, शुंठी, भारंगी, तालिसपत्र आणि नागकेशर हे यातले साधारण प्रधान कंटेंट्स आहेत. आपण जर पाहिलं धत्तूर पंचांग असल्यामुळं, त्याचबरोबर भारंगी, शुंठी, कंटकारी, पिंपळी ही सगळी द्रव्य असल्यामुळं प्राणव स्त्रोतसावरती अतिशय उत्तम असं कार्यकारी असं हे एक आसव आहे. व्यवहारामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फायदा कनकासवाचा होताना दिसतो. तमक श्वासाच्या रुग्णांमध्ये आपल्याला 2 कॅटेगरीज करता येतात. तमक श्वासाचे काही रुग्ण असे असतात की जे सांगतात खूप खोकल्यानंतर शेवटी थोडासा कफ पडतो, आणि काही मात्र रुग्ण असे असतात की ज्यांना कंटिन्यू प्रोडक्टिव्ह कफ किंवा खूप प्रमाणावरती कफ पतन, प्रभूत कफ पतन होत असतं. ह्यातली जी दुसरी कॅटेगरी आहे ज्यांच्यामध्ये प्रभूत कफपतन आहे, अशा रुग्णांमध्ये अर्थात कफप्रधान तमक श्वासामध्ये कनकासवाचा अतिशय उत्तम लाभ होताना पाहायला मिळतो. कनकासवाची जी ॲक्शन आहे ती ओव्हरऑल कफ विलयन करणारी, कफग्न आहे. जो काही प्राणव स्त्रोतसामध्ये कफामुळे अवरोध निर्माण झाला आहे तो दूर करणारी, कफाचं छेदन करणारी अशी ॲक्शन आपल्याला कनकासवाची पाहायला मिळते. अर्थात कनकासव वापरत असताना आपण धत्तुराचा वापर चिकित्सेत करतोय हे डोक्यात ठेवून त्याचा अतियोग टाळावा. विशेषतः लहान मुलांमध्ये वापरताना सुद्धा काळजीपूर्वक याचा वापर करावा. काळजीपूर्वक वापर करून जर आपण कनकासव वापरलं तर ओव्हरऑल श्वासाच्या चिकित्सेमध्ये वेगावस्थेत आणि नंतरच्या काळात अवेगावस्थेमध्ये सुद्धा अतिशय उत्तम रिझल्ट्स आपल्याला कनकासवाचे पाहायला मिळतात. आत्ताच लहान मुलांचा उल्लेख झाला, आणि श्वास म्हटलं की लहान मुलं हे एक प्रकारे कॉम्बिनेशन आहे. अनेकदा वारंवार अँटीबायोटिक्स किंवा अन्य सर्व औषधं ट्राय करून अनेक लहान मुलांना घेऊन पालक आपल्याकडे येतात. यांच्यामध्ये प्रामुख्याने तक्रार असते की वारंवार येणारा खोकला, प्रभूत प्रमाणात कफपतन किंवा काही वेळा अल्प कफपतन परंतु श्वास घेण्यास होणारा त्रास, रात्री झोपलेलं असताना तोंड उघडं राहणं, वारंवार जाग येणं, शांत झोप न लागणं, अशा साधारण तक्रारी घेऊन बऱ्याचदा पालक अशा मुलांना घेऊन आपल्याकडे येतात. बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये आपल्याला कृमींची सुद्धा एक हिस्ट्री सापडते किंवा प्रत्यक्ष क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये चेहऱ्यावरती काही वेळा व्हाईटी स्पॉट्स किंवा जो स्क्लेरा आहे डोळ्याचा भाग त्याच्यावरती काही वेळा व्हाईटी स्पॉट्स अशा पद्धतीनं पाहायला मिळतात. या सर्व रुग्णांमध्ये जर आपण एकूण संप्राप्तीचा विचार केला तर यकृताचं कार्य प्रॉपर न होणं यातून यांच्यामध्ये संप्राप्तीची सुरुवात झालेली असते. अशा सर्व रुग्णांमध्ये आपण कुमारी आसवाचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. अर्थात आज बाजारामध्ये कुमारी आसवाचे वेगवेगळे भेद आपल्याला मिळतात. कुमारी आणि हरितकी हे एक जे क्लासिकल कॉम्बिनेशन आहे ते अनेक ठिकाणी अवेलेबल आहे. त्याचबरोबर कुमारी आणि विजया अर्थात भांग हे कॉम्बिनेशन अवेलेबल आहे, आणि काही ठिकाणी कुमारी हरितकी विथ ताम्र आणि लोहभस्म अशा पद्धतीचं कॉम्बिनेशनसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आत्ता आपण जी चर्चा करणार आहोत ती क्लासिकल कुमारी आणि हरितकी ह्या कॉम्बिनेशनची करणार आहोत. आपण जर पाहिलं कुमारी ही उत्तम यकृत उत्तेजक आहे, त्याचबरोबर यकृत शोधन करणारी आहे, शामक आहे, आणि याच जोडीला हरितकी हे उत्तम अनुलोमक असं पद्धतीचं द्रव्य आहे. त्यामुळे एकूण जर आपण कुमारी आसवाची ॲक्शनचा विचार केला तर उत्तम पद्धतीनं दीपन, पाचन, यकृत उत्तेजन, रक्तप्रसादन अशा स्वरूपाची ॲक्शन आपल्याला या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. विशेषतः लहान मुलांच्या खोकल्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला प्राणोदान दृष्टी जास्त प्रमाणामध्ये आढळते अशा सर्व रुग्णांमध्ये अतिशय चांगला फायदा कुमारी आसवाचा होतो. कफवातज ज्या काही कंडिशन्स असतील आणि ज्याच्यामध्ये अग्निमंदाची जोड असेल किंवा अन्नवह स्रोतसाकडून मिळणारे काही हेतू असतील अशा सर्व कंडिशन्समध्ये कुमारी आसवाचा व्यवहारामध्ये अतिशय उत्तम लाभ झालेला पाहायला मिळतो. कनकासव आणि कुमारी आसव यानंतर अजून एक उपयुक्त आसव म्हणजे द्राक्षासव.
पुन्हा एकदा लहान मुलांमध्ये द्राक्षासवाचा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. केवळ लहान मुलांमध्येच का, तर बिलकुल नाही. ज्या रुग्णांमध्ये काही प्रमाणामध्ये पित्तानुबंध आहे, मगाशी आपण ज्या पद्धतीनं चर्चा केली होती की वात कफ घ्न औषधांनी काही रुग्णांमध्ये त्रास होतो, ज्यामध्ये पित्ताचा अनुबंध आपल्याला आढळून येतो, तर अशा सर्व पित्तानुबंधी श्वासाच्या रुग्णांमध्ये किंवा वातपित्तिक श्वासाच्या कंडिशन्समध्ये एक उत्तम औषध म्हणजे द्राक्षासव. द्राक्षाचे गुणधर्म आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत. ती पुन्हा एकदा यकृताचं शोधन करणारी आहे, त्याचबरोबर अग्नीची काळजी घेणारी आहे. जे काही शरीरामध्ये एक्स्ट्रा पित्त तयार होईल त्याचं शरीराबाहेर वहन करणारी आहे. त्याचवेळी प्राणवायू स्रोतसावर सुद्धा त्याची ॲक्शन आहे आणि काही प्रमाणामध्ये बल्य रसायन अशा स्वरूपाची सुद्धा ॲक्शन आपल्याला द्राक्षाची माहीत आहे. त्यामुळं अशा सर्व पित्तानुबंधी गुणांमध्ये द्राक्षासवचा अतिशय उत्तम फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आत्तापर्यंत जी आपण 3 आसवं चर्चा केली त्या सर्वांच्या इतकंच अजून एक श्वास चिकित्सेमधलं महत्त्वाचं औषध म्हणजे दशमूळारिष्ट. दशमूळारिष्ट खरं पाहता अतिशय ब्रॉड स्पेक्ट्रम ड्रग ज्याला आपण म्हणू शकू अशा पद्धतीचं औषध आहे. प्राधान्याने यामध्ये दशमूळ आहे, चित्रक आहे, पुष्करमूळ आहे, हरितकी, अमृता, खदीर ही काही जास्त प्रमाणामध्ये असलेली द्रव्य आहेत. जोडीला पुष्करमूळ असेल, त्याचबरोबर अनेक देवदार असेल आणि अन्य अनेक औषधं प्रक्षेपामध्ये दशमूळारिष्टाच्या पाठामध्ये आलेली आहेत. एकूण वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपण दशमूळारिष्टाचा व्याधीमध्ये उपयोग केला तर प्रॅक्टिकली असं म्हणता येईल की ऑलमोस्ट आपल्याकडे येणाऱ्या 80 ते 90% व्याधींमध्ये दशमूळारिष्ट आपण प्रभावी पद्धतीनं वापरू शकतो. आजचा आपला विषय श्वास असल्यामुळं त्यातला जो श्वास चिकित्सेमधला भाग आहे त्याकडे मला आपलं लक्ष आकर्षित करून घ्यायचं आहे. अनेक रुग्णांमध्ये असं होतं, मगाशी मी जी कंडिशन सांगितली की खूप खोकल्यानंतर थोडासा कफ बाहेर पडतो किंवा खूप वेळ धाप लागते, श्वास घ्यायला त्रास होतो, मग खूप प्रयत्न केल्यानंतर खूप कालावधीनंतर अशा रुग्णांमध्ये थोडासा कफ येतो. अर्थातच ही वातप्रधान तमक श्वासाची अवस्था आहे. अशा वातप्रधान तमक श्वासाच्या सर्व रुग्णांमधलं एक उत्तम औषध म्हणजे दशमूळारिष्ट. दशमूळारिष्टाचा अजून एक फायदा म्हणजे ते अपानाचं अनुलोमन करणारं आहे. आपल्याला माहिती आहे की आपण पूजेमध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करतो त्यावेळी आपण म्हणतो प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. त्या पद्धतीनं आपण जर विचार केला तर प्राणापासून ते अपानापर्यंत सर्व वातच्या प्रकारांवर अतिशय उत्तम कार्यकारी असणारं असं हे दशमूळारिष्ट आहे. त्यामुळे श्वासाच्या रुग्णांमध्ये ज्यांच्यामध्ये श्वास हे लक्षण आहे, सोबत काससुद्धा आहे, खोकलासुद्धा येतो, अशा सर्व रुग्णांमध्ये दशमूळारिष्टाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर करता येतो. माझ्याकडे एक स्त्री रुग्ण काही महिन्यापूर्वी आली होती, अतिशय कृशळ रुग्ण. एकूण तिची केस घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हिला आर्तवाचे रिलेटेड काही त्रास आहेत. रजची जी तिची हिस्ट्री होती, म्हणजे काही वेळा डिलेड मेन्सेस, काही वेळा डिस्मेनोरिया आणि काही वेळा एक्सेस ब्लिडिंग अशा स्वरूपाचा तिचा त्रास होता आणि जोडीला श्वासाची पण तक्रार होती. माझ्याकडं ती अर्थात आली, ती श्वासासाठी आली होती. कॉन्स्टिपेशनही होतं, अपानाचं अनुलोमन एकूणच प्रॉपर नव्हतं, चेहऱ्यावरती पिंपल्स अशी सर्व लक्षणं तिच्यामध्ये प्राधान्यानं पाहायला मिळत होती. या सगळ्यांमध्ये दररोज ऑलमोस्ट 2 ते 3 वेळा दिवसामधून साल्ब्युटामॉल किंवा अन्य द्रव्यांचा वापर करणं याची आवश्यकता भासत होती. या रुग्णेमध्ये सुरुवातीला अनुलोमन त्याचबरोबर दीपनपाचन अशा स्वरूपाची काही औषधं दिली आणि जोडीला दशमूळारिष्ट दिलं. जवळजवळ 3 महिने सलग दशमूळारिष्ट आणि कुमारी आसव हे कॉम्बिनेशन मी त्या रुग्णेमध्ये वापरत होतो आणि त्या रुग्णेमधले जे काही त्रास होते, तिची काही जी लक्षणं होती ती जवळजवळ 80% कमी झाली. सुरुवातीला रुग्णाचं बल कमी असल्यामुळे शोधनाची कंडिशन नव्हती, परंतु पुढच्या काळामध्ये हळूहळू तिचं बल प्राकृत झाल्यानंतर तिचं यथापूर्वक विरेचन करून घेतलं. या विरेचनानंतर तिला अतिशय उत्तम लाभ एकूणच तिच्या सगळ्या कंप्लेंट्समध्ये पाहायला मिळाला. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॉन्स्टंट माझ्या चिकित्सेमध्ये असलेलं जे द्रव्य होतं ते म्हणजे दशमूळारिष्ट. दशमूळारिष्टामुळं तिचं अपानाचं एकूण अनुलोमन झालं. अपान क्षेत्रामधले मग आर्तव असेल, म्हणजे रज असेल, त्याचबरोबर जो मलावस्तंभ होता दीर्घकालीन तो दूर करणं असेल आणि जोडीला श्वासाची सुद्धा चिकित्सा झाली. अशा पद्धतीनं खूप छान लाभ त्या रुग्णेमध्ये दशमूळारिष्टाचा झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे आपल्या सर्वांच्या चिकित्सेमध्ये सुद्धा आपण दशमूळारिष्टाचा विचार श्वासाच्या रुग्णांमध्ये नक्की करू शकता. आस्वारिष्टांच्या बरोबरच श्वासाच्या चिकित्सेमध्ये व्यवहारात अजून एक मोठ्या प्रमाणावरती वापरल्या जाणारी कल्पना म्हणजे स्नेहकल्पना. मगाशी आपण जे लक्षणांचा विचार केला,
खूप खोकल्यानंतर थोडासा कफ पडणं किंवा ओव्हरऑलच श्वासाच्या रुग्णामध्ये जर वातप्राधान्य असेल तर अशा रुग्णांमध्ये स्नेहकल्पनांचा आवर्जून वापर आपल्याला चिकित्सेमध्ये करावा लागतो. अन्यथा संप्राप्ती भंग होत नाही किंवा झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. सिम्पटमॅटिक रिलीफ ज्याला आपण म्हणतो तो त्या रुग्णाला मिळतो, परंतु तो लॉंग लास्टिंग राहत नाही. अशा रुग्णांमध्ये जर आपण स्नेहपान केलं तर खूप चांगले लाभ झालेले आपल्याला पाहायला मिळतात. युजली चिकित्सेमध्ये श्वासाची चिकित्सा करत असताना मी वैयक्तिक दाढीमादी घृत प्रेफर करतो. दाढीमादी घृतामधले सर्व जे काही कंटेंट्स आहेत ते अग्नीवर अतिशय उत्तम कार्यकारी आहेत, अग्नीचं बल सुधारणारे आहेत, त्याचबरोबर ते प्राणवायू स्रोतसाला सुद्धा कार्यकारी, त्याला मदत करणारे अशा पद्धतीचे आहेत. त्याचबरोबर कंटकारी घृत असेल त्याचासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभ आपल्याला चिकित्सेमध्ये झालेला पाहायला मिळतो. शमन मात्रेमध्ये जरी आपण स्नेहपान दिलं, बऱ्याचदा असं होतं की रुग्णांचं बल तितक्या प्रमाणामध्ये नसतं, अशावेळी जर आपण शमन मात्रेमध्ये स्नेहपान केलं आणि मृदू विरेचन दिलं त्याचासुद्धा अतिशय चांगला लाभ झालेला पाहायला मिळतो. काही श्वासाच्या रुग्णांमध्ये ज्यात वातप्राधान्य आहे अशा रुग्णांमध्ये तिळतेल म्हणजे प्लेन तिळतेल ह्याचा चांगल्या पद्धतीनं वापर जर आपण ते पानासाठी दिलं तर झालेला पाहायला मिळतो. ह्याचा अनुभव मी काही रुग्णांमध्ये वैयक्तिक घेतलेला आहे, परंतु अनेक ज्येष्ठ वैद्यांच्या व्याख्यानामध्ये किंवा त्यांचे अनुभव ऐकत असताना तिळतेलाचा स्नेहपानासाठी उपयोग त्यांनी केलेला त्यांच्या केसेसमध्ये पाहिलेला आहे, त्यांच्याकडून ऐकलेलं आहे आणि त्याचे उत्तम लाभ झालेले पाहायला मिळतात. अशाच पद्धतीनं सहचर हे जे द्रव्य आहे ते सुद्धा उत्तम वातशामक आहे, त्यामुळे या सहचर तेलाचा सुद्धा स्नेहपानासाठी आपण विचार करू शकतो. अशाच पद्धतीनं एक उत्तम वातशामक असलेलं द्रव्य म्हणजे नारायण तेल. या नारायण तेलाचा सुद्धा आपण चिकित्सेमध्ये स्नेहपानासाठी विचार या ठिकाणी करू शकतो. अर्थात बऱ्याचदा असं होतं की स्नेहपान देत असताना, विशेषतः तैलपान देत असताना मेन जो रुग्णांचा प्रॉब्लेम असतो ते म्हणजे पॅलेटेबिलिटी. अशावेळी युजली व्यवहारामध्ये मी जे काही रुग्णांमध्ये अशा पद्धतीनं स्नेहपान किंवा तैलपान आपण म्हणू जे दिलं, त्या ठिकाणी त्यांना काही सिरप, आज बाजारामध्ये अनेक सिरप अवेलेबल असतात, तर त्या साधारण 200 ml बाटलीमध्ये त्यातलं 100 ml सिरप काढून 100 ml सिरप आणि 100 ml तेल अशा स्वरूपाचं मिक्सर करून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्या रुग्णांची पॅलेटेबिलिटी सुधारण्यास, त्यांनी औषध घेण्यास मदत झाली. कारण सुरुवातीला मी ज्यावेळी प्रयत्न केला, एक तर ते रुग्णही कमी वयाचे होते, तेवढे कन्व्हिन्स नव्हते, ते अजिबातच घ्यायला रिलक्टंट होते. मात्र अशा पद्धतीनं सिरपबरोबर मिक्स करून दिल्यावर त्यांनी आवर्जून ते स्नेहपान केलं आणि त्याचा त्यांना पुढच्या काळामध्ये चांगला फायदा झाल्याचं पाहायला मिळालं. अर्थातच अच्छ स्नेहपान जे आहे ते केव्हाही अधिक कार्यकारी किंवा अधिक लाभदायक आहे, परंतु रुग्ण तयारच नसेल तर अशा काही पद्धतीच्या युक्ती आपण चिकित्सेमध्ये वापरू शकतो. श्वासाच्या चिकित्सेमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे बृहण उपचार. आपण जर चरक चिकित्सा स्थानामधील शेवटचे काही श्लोकांचं अध्ययन केलं तर त्या ठिकाणी आचार्य चरक असं म्हणतात की सर्व हिक्का आणि श्वासाच्या रुग्णांमध्ये बृहण चिकित्सा केल्यास फार थोडी हानी होते, परंतु ही चिकित्सेने साध्यसुद्धा असते. शमन चिकित्सेने काही अपाय होईल, परंतु जर आपण एकांगी कर्षण चिकित्सा करत गेलो तर हिक्का आणि श्वास हे असाध्यतेकडे जातात. सूत्र क्रमांक 147 ते 149 यामध्ये या ठिकाणी आचार्यांनी हे वर्णन केलेलं आहे. त्यामुळेच या सर्व रुग्णांमध्ये, हिक्का आणि श्वासरोगाने पीडित सर्व रुग्णांमध्ये शोधन क्रिया करून किंवा शोधन न करताही प्रायः शमन आणि बृहण चिकित्सा केली पाहिजे असे या ठिकाणी आचार्य म्हणतात. व्यवहारात आपल्याला अनेकदा बघायला मिळतं की बऱ्याचदा हे श्वासाचे जे रुग्ण असतात यांना ऑब्व्हियसली इंडायजेशन, त्याचबरोबर अग्नीच्या अनेक समस्या असतात, त्यामुळे ॲब्सॉर्प्शन चांगलं नसल्यामुळे ओव्हरऑल त्यांचं बल कमी असतं. बऱ्याचदा हे लोक कृश झालेले असतात आणि यामध्ये जर आपण एकांगी अपतर्पण, एकांगी लेखन उपचार करत राहिलो तर या ठिकाणी त्रास होऊ शकतो. त्यामुळे या सर्व रुग्णांमध्ये चिकित्सा करत असताना काही बृहण द्रव्यांचा आपण आवर्जून विचार करायला पाहिजे. यामधलं एक सुंदर आणि आहार्य द्रव्य म्हणजे द्राक्षा. अशा सर्व रुग्णांना जर आपण दररोज मनुका एक ठराविक प्रमाणामध्ये खाण्यास सांगितलं, एकतर वाताचा अनुलोमन, त्याचबरोबर मल चांगल्या पद्धतीनं शरीराच्या बाहेर जाण्यास मदत होणं आणि प्लस प्राणवायू स्रोतसाला बल मिळणं, अशा पद्धतीनं मदत होऊ शकते. अशाच पद्धतीनं यष्टी मधूचा सुद्धा अशा पद्धतीच्या चिकित्सेमध्ये किंवा बेहडा ह्याचासुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. श्वासामधला अजून एक चिकित्सेतला महत्त्वाचा भाग म्हणजे रसायन उपचार. बऱ्याचदा आपण शोधन करतो, चांगल्या पद्धतीची शमन औषधं देतो, रुग्णांना उपशय मिळतो आणि आपण ती चिकित्सा त्या ठिकाणी थांबवतो. ती कंप्लीट चिकित्सा होत नाही. पुन्हा काही काळानंतर जर त्या ठिकाणी खवैगुण्य राहिला असेल तर पुन्हा एकदा तो व्याधी उद्भवण्याचा
प्रयत्न करतो किंवा अशी काही शक्यता राहते. त्यामुळे आपण त्या रुग्णाची एकूण प्रकृती, रुग्णाचं बल, रुग्णामधील हेतू या सगळ्यांचा विचार करून काही रसायनांचा चांगल्या पद्धतीनं वापर श्वासाच्या रुग्णांमध्ये करू शकतो. अर्थातच शोधनपूर्वक आणि अग्नीचं बल चांगलं आहे या 2 फॅक्टर्सचा वापर योग्य विचार करूनच अशा पद्धतीची रसायनं आपल्याला या रुग्णांमध्ये द्यायची आहेत. मात्र या रसायनांमध्ये जसं की च्यवनप्राश असेल, अगस्ती हरितकी अवलेह असेल, चित्रक हरितकी अवलेह असेल, ह्याचे खूप सुंदर लाभ झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मी पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद विभागात काम करत असताना मान्य वैद्य सरिता गायकवाड मॅडम त्या विभागाच्या प्रमुख होत्या आणि त्यावेळी त्या चित्रक हरितकी अवलेहाचा अशा सर्व रुग्णांमध्ये अतिशय सुंदर वापर करायच्या. त्यांचे जे गुरुजी होते वैद्य कट्टी सर, त्यांच्या परंपरेमध्ये चित्रक हरितकी ह्याला अतिशय महत्त्व आहे. जर आपण याचा अभ्यास केला तर असं कळतं की अतिशय उत्तम अशा पद्धतीनं दीपन पाचनाची ॲक्शन, त्याचबरोबर प्राणव स्त्रोतसाला एक चांगल्या पद्धतीचं बल्य, अशा पद्धतीचं कार्य हे चित्रक हरितकी अवलेहाच्या माध्यमातून साध्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरंच अनेक रुग्णांमध्ये मी सुद्धा नंतरच्या काळामध्ये हे औषध वापरून पाहिलं. फक्त याचा औषधाचा वापर करत असताना थोडा ऋतूचा विचार करणं, रुग्णाच्या प्रकृतीचा विचार करणं, पित्त जर प्राधान्य असेल किंवा काही ऑलरेडी त्याला पित्त अन्य व्याधी असतील तर मात्र आवर्जून आपण हे औषध टाळलं पाहिजे. अन्य सर्व अवस्थांमध्ये त्याचा उत्तम लाभ झालेला पाहायला मिळतो. अशाच पद्धतीचं एक सोपं रसायन म्हणजे 64 पिंपळी. कर्मवृद्ध मात्रेमध्ये पिंपळी सिद्ध क्षीरपाक आपण रुग्णांमध्ये चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. आज मार्केटमध्ये चांगल्या कंपन्यांच्या पिंपळीच्या जे काही 64 पिंपळी घन आपण ज्याला म्हणू त्यासुद्धा उपलब्ध आहेत. त्याचासुद्धा वापर काही वेळा रुग्ण क्षीरपाक करून घ्यायला तयार नसतो किंवा रुग्णाच्या व्यस्ततेमुळे त्याला त्या गोष्टी शक्य होत नाहीत, तर अशा वेळी या 64 पिंपळीच्या गोळ्यांचासुद्धा वापर आपण या ठिकाणी निश्चितच करू शकतो. श्वासाच्या सगळ्या चिकित्सेमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे चांगल्या पद्धतीनं रुग्णाचं अनुलोमन करणं. आपण जर चरक चिकित्सा स्थान श्वास अध्यायामधील सूत्र क्रमांक 121 आणि 122 यांचा जर आपण अध्ययन केलं तर असं लक्षात येतं की त्यामध्ये चरक असं म्हणतात, यथा तथा अनिलः तस्य मार्गम नित्यम विशोधयेत. अर्थातच श्वासामध्ये कफामुळे एकूणच मार्ग वारंवार अवरुद्ध होऊ नयेत यासाठीच नित्य मार्ग शोधन करत राहिलं पाहिजे. नित्यम एनम विरेचयेत हे जे आपण वरती तमकमध्ये म्हणतो अशा पद्धतीनंच या ठिकाणी शोधन करावं असं इंडिकेट या ठिकाणी आपल्याला आचार्य चरक करतात. व्यवहारामध्ये मी व्यक्तिशः गंधर्व हरितकी चूर्ण असेल, अविपत्तिकर चूर्ण असेल, पंचसकार चूर्ण असेल यांचा वापर अशा मृदू अनुलोमनासाठी करतो. अन्य आपल्या चिकित्सेबरोबरच एखादे हे ज्या पद्धतीचं मृदू अनुलोमन आहे ते जर आपण रुग्णाला दिलं तर त्याचा खूप चांगला लाभ झालेला रुग्णांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. आत्तापर्यंत या सत्रामध्ये आपण बहुतांश जी औषधं पाहिली ती श्वासाच्या अवेगावस्थेमधली आहेत. काही वेळा रुग्ण आपल्याकडे येतात ज्यामध्ये वेगावस्था असते, प्रत्यक्ष श्वासाच्या वेगामध्ये रुग्ण असतो. अशा वेळी कोणत्या पद्धतीची औषधं द्यावी त्याचा एक थोडक्यात आपण या ठिकाणी एक जस्ट ब्रीफ लुक घेऊया आणि या ठिकाणी आज थांबूया. नुकताच माझ्याकडे एक छोटं बाळ, त्याच्या वडिलांचा रात्री उशिरा फोन आला, बाळाला खूप श्वास लागला आहे आणि काही केल्या ढास कमी येत नाही आहे, खोकल्याची उबळ आहे, श्वास घ्यायला त्रास होत आहे. तात्काळ मी त्या रुग्णाच्या वडिलांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांना श्वासकास चिंतामणीची मात्रा त्या ठिकाणी दिली, त्याचं प्रमाण सांगितलं आणि तूपमधातून ते औषध साधारण तासातासांनी चाटवण्यास सांगितलं. श्वासकास चिंतामणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोविड काळामध्ये अतिशय चर्चेत असलेलं औषध. यामध्ये प्राधान्याने कज्जली आहे, लोह, अभरक, स्वर्णमाक्षिक, मौक्तिक, सुवर्णभस्म आहे. त्याचबरोबर भावनांमध्ये कंटकारी, आर्द्रक आहेत. या खूप चांगल्या पद्धतीनं तात्काळ जो काही श्वास व्याधीमधला जो काही स्पाझम आहे, श्वासामधला जो अवरोध आहे तो दूर करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. तशाच पद्धतीचा फायदा त्या बाळाला झाला आणि पुढच्या 2 तासामध्ये ते बाळ चांगल्या पद्धतीनं स्टेबल झालं आणि कोणत्याही प्रकारे ॲडमिशन किंवा याविना ते चांगल्या पद्धतीनं मॅनेज करता आलं. आत्ता नुकतीच झालेली केस आहे. अशाच पद्धतीनं आत्तेक अवस्थेमध्ये वापरण्यात येणारं अजून एक औषध म्हणजे बृहत्वात चिंतामणी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदामधलं अतिशय एक ब्रॉड स्पेक्ट्रम ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीचं औषध आहे. बृहत्वातमध्ये मगाशी आपण जी औषधं चर्चेत केली त्याच्या सोबतीला रससिंदूरसुद्धा आहे. सुवर्णभस्म, रजतभस्म आणि प्लस रससिंदूर याचं एक उत्तम कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि श्वासाच्या आत्तेक अवस्थांमध्ये आपण ते चांगल्या पद्धतीनं वापरू शकतो.
अशाच पद्धतीनं जर श्वासाची वेगावस्था तीव्र असेल, कफाची संचिती जास्त असेल, तर त्या ठिकाणी समीर पन्नग याचासुद्धा आपण वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो. उरस्थानामधला जो कफ आहे त्याचं अनुलोमन करणं, विलयन करणं, त्याचबरोबर प्राण आणि उदान वायूचं अनुलोमन करणं, यामध्ये समीर पन्नकाचा अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच पित्त आणि रक्तप्रधान जर दृष्टी त्या रुग्णामध्ये असेल तर समीर पन्नग आपण त्या ठिकाणी टाळायला हवा. अशाच पद्धतीनं अजून एक औषध म्हणजे महालक्ष्मी विलास. महालक्ष्मी विलाससुद्धा वात कफज व्याधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतो त्याचा वापर झालेला. विशेषतः ज्या ठिकाणी इन्फेक्टिव्ह फोकस आहे लंग्समध्ये, अशा सर्व कंडिशन्समध्ये आपण महालक्ष्मी विलासचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. प्लुरसी असेल, कफसंचिती अधिक प्रमाणामध्ये असेल, या सगळ्या ठिकाणी कफाचं शोषण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी फुफ्फुसाची ताकद वाढवण्यासाठी महालक्ष्मी विलासचा अतिशय चांगला फायदा होतो. याचा अजून एक चांगला फायदा म्हणजे हे कार्डिओ प्रोटेक्टिव्हसुद्धा आहे. त्याचबरोबर जर रुग्णाची नाडी वेग अतिशय कमी झाला असेल, ज्याला आपण व्यवहारात ब्रॅडिकार्डिया म्हणतो, किंवा अतिप्रमाणामध्ये वाढला असेल, टॅकिकार्डिया असेल, तर या दोन्ही कंडिशन स्टेबिलाइज करण्यासाठी महालक्ष्मी विलासचा व्यवहारामध्ये अतिशय चांगला फायदा झालेला पाहायला मिळतो. अर्थातच वेगावस्थेमध्ये या सगळ्यांच्या सोबत आक्तम लवण स्नेहेनं नाडी प्रस्तर संकरैही हे आपल्याला विसरायचं नाही आहे. सर्वप्रथम रुग्णाचा उरपृष्ठभागाला चांगल्या पद्धतीनं तेल मिठानी स्नेहन करायचं आहे. सैंधव आणि तीळ तेल असेल किंवा अन्य कुठलं तेल उपलब्ध असेल त्यांना स्नेहन करून स्वेदन करणं, त्यांनी जो काही त्यातला स्पाझम आहे तो दूर करायला चांगल्या पद्धतीने मदत होते. अशाच पद्धतीनं दशमूळ क्वाथ असेल त्याचासुद्धा चांगल्या पद्धतीनं वापर आपण वेगावस्थेमध्ये या ठिकाणी करू शकतो. आत्ता आपण श्वासाची वेगवेगळ्या पद्धतीनं चिकित्सा या ठिकाणी पाहिली. यामध्ये अजून एका भागाकडे मला आपलं लक्ष आकर्षित करायचं आहे, तो म्हणजे औषध सेवनाचे काळ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे औषध सेवनाचा काळ हा आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विशेषतः श्वासाच्या चिकित्सेमध्ये या औषध सेवन कालांना अतिशय महत्त्व आहे. प्राधान्यानं मला जे व्यवहारामध्ये उपयोगी वाटतात ते म्हणजे मुहुर्मुहू औषध सेवन करणं, त्याचबरोबर प्रातःकाली आणि रात्रू. आपल्याला माहिती आहे कफोद्रेके गदे आनंदो बलिनो रोग रोगिणो असं अष्टांग हृदयकार म्हणतात. त्याचबरोबर ऊर्ध्वचतुर्विकारेषु स्वप्नकाले प्रशस्यते असं या वाग्भटांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रातःकाली उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना अशा पद्धतीनं सुद्धा या औषध सेवन काळाचा सुद्धा चांगल्या पद्धतीने उपयोग आपल्याला व्यवहारामध्ये झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर श्वासामधील एकूण व्यान आणि उदान वायूची दृष्टी पाहता व्यानोदान काळ अर्थात भोजनानंतर किंवा समानापनाचा जो काळ सांगितलेला आहे त्यांचासुद्धा चांगल्या पद्धतीनं वापर आपण करू शकतो. आपण सर्वजण तरुण वैद्य आहोत. चिकित्सा करत असताना या औषध सेवन कालांकडे आपण जर थोडासा बारकाईनं विचार केला आणि त्या दृष्टीनं जर औषधांची योजना केली, पेशंटला जर कन्व्हिन्स केलं, तर आपले रिझल्ट एनहान्स होण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं मदत झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशाच पद्धतीनं आपण औषधी कल्पना कोणती निवडतोय, जसं औषधी सेवनाचा काल महत्त्वाचा आहे तसं श्वासाच्या चिकित्सेमध्ये औषधी कल्पनासुद्धा महत्त्वाची आहे. बऱ्याचदा असं लक्षात येतं की अवलेह फॉर्मॅट असेल किंवा साधा आपण मध तूप एकत्र कालवून त्यामधून जर काही पुडी दिली, काही चूर्णांचं मिश्रण दिलं, तर ते लवकर त्याची ॲक्शन झालेली पाहायला मिळते. आज आधुनिक शास्त्रामध्ये जे काही रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन किंवा रूट ॲब्सॉर्प्शन आहेत त्यामधला जो फास्ट ॲब्सॉर्प्शनचा रूट आहे तो सबलिंग्युअल आहे. त्यामुळे त्याचा विचार करून सुद्धा आपण औषधी कल्पनेची निवड करू शकतो. अशाच पद्धतीनं जी आस्वारिष्ट आहेत ती सूक्ष्म स्रोतोगामी आहेत, अग्नीवर चांगल्या पद्धतीनं काम करणारी आहेत आणि त्यातली जी काही विषाक्त द्रव्य आहेत त्यांची विषाक्तता कमी करणारी आहेत. त्यामुळं आस्वारिष्ट या कल्पनांचा सुद्धा व्यवहारामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. एकूणच श्वासाच्या चिकित्सेमध्ये आत्ता आपण पाहिलं तर सुरुवातीला आपण काही व्याधी प्रत्यनिक औषधं पाहिली, त्यानंतर संप्राप्तिभंगाच्या दृष्टीनं वातानुलोमन, स्रोतोशोधन अशा पद्धतीची औषधं पाहिली. त्याचबरोबर उद्भवस्थानाच्या दृष्टीनं काही आपण औषधं पाहिली, औषध सेवनाचे काळ पाहिले. या सगळ्या गोष्टींची चर्चा श्वासामधील कल्प यांच्या निमित्तानं करण्याचा आज आपण या ठिकाणी प्रयत्न केला. त्याचबरोबर वेगावस्था आणि अवेगावस्था यामध्ये काही डिफरन्शिएट करून काही चिकित्सा देता येईल का याचासुद्धा विचार करण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की आजच्या या सत्रामधील अनेक मुद्द्यांचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. पुन्हा एकदा आजच्या सत्रामध्ये जो काही चांगला भाग होता तो अर्थातच माझ्या सर्व गुरुजनांचा आहे. यामध्ये जर काही न्यूनता राहिली असेल, काही जर माझ्याकडून सांगताना चूक झाली असेल, कृपया मोकळेपणाने आपण मला ती कळवावी. ते सर्व जी काही आहे निगेटिव्ह पार्ट तो सर्व माझा आहे. आणि आपल्या सगळ्यांना श्वासाचे जे काही रुग्ण या पुढच्या काळामध्ये पाहायला मिळतील त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं यश मिळावं,
त्या दृष्टीने एक चिंतन आपलं सुरू व्हावं, श्वासांच्या कल्पांविषयी एक थोडक्यात संक्षिप्त एक आपल्या समोर एक राहावं अशा दृष्टीनं मांडण्याचा आज प्रयत्न केला. पुन्हा एकदा टीम आंदिला यांच्या मार्फत आपल्या सगळ्यांना धन्यवाद.